श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले विदुरागमन पर्व आता वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, द्रौपदीचा 5 पांडवांबरोबर विवाह झाल्यानंतर कल्याणी द्रौपदीचा पांडवांबरोबर संयोग झाला असे वृत्त स्वयंवर मंटपात त्यावेळी जमलेल्या राजांना आपल्या गुप्त दूतांकडून समजले. ज्या तरुण वीराने ते अवजड धनुष्य उचलले आणि चंचल लक्षाचा वेध केला तो प्रतापी कुशल धनुर्धर अन्य कोणीही नसून विजयी वीरांचा अग्रणी प्रत्यक्ष अर्जुनच होता. मद्रराज शल्याला वर उचलून ज्या बलाढ्य वीराने जमिनीवर दाणकन आपटले आणि वृक्ष मुळासकट उपटून ज्याने रणात क्रोधाविष्ट होऊन वीरांची अक्षरशः गाळण उडविली आणि इतके करूनही जो थोडासुद्धा न गोंधळता अगदी स्थिर राहिला तो वीर अन्य कोणीही नसून शत्रू सैन्यात उच्छाद मांडून रथांचा व हत्तींचा विध्वंस करणारा आणि नुसत्या स्पर्शानेच कोणाचाही चेंदामेंदा करणारा प्रत्यक्ष भीमसेनच होता. या साऱ्या गोष्टी राजांना कळल्या. प्रशांत ब्राह्मणांचे रूप धारण करून पांडव स्वयंवर मंटपात आले होते हे कळल्यावर सर्व राजांना आश्चर्याचा धक्का बसला. कुंती आपल्या सर्व पुत्रांसह म्हणजेच पांडवांसह मागेच लाक्षागृहाला लागलेल्या आगीमध्ये जळून मेली अशीच त्यांची त्या वेळपर्यंत समजून होती. जळून गेलेले पांडव पुन्हा जिवंत झाले असे त्यांना वाटले आणि वस्तुस्थिती समजल्यावर पुरोचन नावाच्या दुर्योधनाच्या अमात्याने लाक्षागृहाला आग लावण्याचे ते गर्हणीय क्रूर कर्म केल्याबद्दल त्यांची कौरव धृतराष्ट्राचा धिक्कार केला आणि खुद्द भीष्मालाही दूषणे दिली. द्रौपदीने पांडवांना वरले आणि स्वयंवराचा सोहळा संपला असे कळल्यावर सर्व राजे आपापल्या देशांकडे परत गेले. इकडे द्रौपदीने श्वेतवाहन म्हणजे शुभ्र अश्व असलेल्या अर्जुनाला वरले हे कळताच राजा दुर्योधन अतिशय विमनस्क झाला आणि तो आपल्या भावांसमवेत व अश्वत्थामा, मातुल, सौबल, शकुनी, कर्ण, कृपाचार्य या सर्वांसमवेत राजधानीकडे परत फिरला. अशा त्या अवस्थेतही बेशरम दुःशासन दुर्योधनाच्या कानांशी लागला आणि त्याला हलकेच म्हणाला, दुर्योधना, अर्जुन जर ब्राह्मणाचा वेश धारण करून स्वयंवर मंटपात आला नसता तर द्रौपदी त्याला मिळाली नसती. ब्राह्मण अवध्य असतात या सवलतीचा त्याला फायदा मिळाला. खरे म्हणजे तो अर्जुन होता हे कुणालाही कळले नाही. दैव हेच सर्व समर्थ आहे आणि माणसाचे प्रयत्न दैवापुढे रद्द आहेत अशीच माझी या एकंदर प्रकारावरून खात्री झाली आहे. आपण पांडवांचा घात करण्याची इतकी धडपड केली तरी पांडव बेटे अजून जिवंतच आहेत. यावरून माणसांच्या प्रयत्नांची कसलीही मातब्बरी नाही हेच दिसत नाही का? दुर्योधन आणि दुःशासन असे आपापसात कुजबुजत होते आणि अपयशी ठरल्याबद्दल पुरोचनालाच दोष देत होते. अखेर अतिशय कष्टी होऊन व बेचैन होऊन ते सारे हस्तिनापुरामध्ये पोचले. महातेजस्वी पांडव लाक्षागृहाला लागलेल्या आगीतून सहीसलामत वाचले. द्रुपद राजाशी त्यांचा घनिष्ठ संबंध जुळून आला आणि धृष्टद्युम्न, शिखंडी, द्रुपदाचे इतर सर्व पुत्र
युद्धविशारद आहेत इत्यादी साऱ्या गोष्टींचा विचार केल्याबरोबर कौरव संत्रस्त झाले आणि आपल्या साऱ्या महत्त्वाकांक्षा धुळीला मिळतात की काय असे त्यांना वाटले. द्रौपदीचा पांडवांबरोबर विवाह झाला आणि धृतराष्ट्रपुत्र शर्मिंदे झाले व त्यांच्या गर्वाचा शेंडा मुळापासून खुडला गेला आणि ते निरुत्साही होऊन परत हस्तिनापुराला आले. हे कळताच विदुराला मात्र अपार हर्ष झाला आणि तो छद्मीपणाने धृतराष्ट्राला म्हणाला, आपले भाग्य खरोखरीच थोर, म्हणून कौरवांचा विजय झाला. विदुराचे हे शब्द ऐकताच धृतराष्ट्राला विस्मय वाटला. त्याचा हर्ष गगनात मावेनासा झाला आणि कौरव हा शब्द विदुराने पांडवांना उद्देशून वापरला होता हे लक्षात न आल्यामुळे छान छान, केवढे थोर भाग्य असे तो बेभान होऊन ओरडला. द्रौपदीने आपल्या ज्येष्ठ पुत्रालाच दुर्योधनालाच वरले अशीच वस्तुस्थिती माहीत नसल्यामुळे बिचाऱ्या प्रज्ञाचक्षु धृतराष्ट्राची समजूत झाली. द्रौपदीच्या अंगावर घालण्यासाठी विपुल अलंकार घेऊन येण्याची आणि तिला अलंकृत करून आपल्याकडे घेऊन येण्याची त्याने दुर्योधनाला सूचना केली. थोड्या वेळानंतर द्रौपदीचा पांडवांबरोबर विवाह झाला. सारे पांडव अगदी कुशल आहेत. त्या सर्व वीरांचा द्रुपद राजाने उत्कृष्ट सत्कार केला. इतकेच नाही तर पांडवांचे इतरही पुष्कळ आप्तेष्ट भरपूर सैन्यानिशी त्यांच्याबरोबरच द्रौपदीच्या स्वयंवरासाठी आले होते असे विदुराने धृतराष्ट्राला सांगितले. धृतराष्ट्र म्हणाला, पांडूला स्वतःचे पुत्र वरिष्ठ वाटत असत तसेच ते मलाही वाटत आहेत. ते मला का वरिष्ठ वाटत आहेत ते ऐक. ते पांडव मोठे कुशल वीर आहेत. त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे आणि इतर पुष्कळ महाबलाढ्य वीरांचा त्यांच्याशी अगदी निकटचा संबंध आहे. विदुरा, केवळ द्रुपदच नव्हे तर त्याचे बांधवही जर मित्र झाले तर एखाद्या राजाचे वैभव पूर्णपणे नष्ट झाले असले तरी तो पुन्हा गेलेले वैभव परत मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही असे शक्य तरी कसे आहे. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.